हाय एव्हरीवन, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल पूजाज क्रिएशनमध्ये. काठपदर साडी होती, तर काठपदर साडीचा असा ब्लाऊज डिझाईन करायचा होता मला. ते ब्राईडलाही चालेल, सगळ्या प्रकारच्या साड्यांवर ही ब्लाऊज डिझाईन जाईल अशा प्रकारचं ब्लाऊज डिझाईन आहे. तर वरून मी 10 इंचाचा गळा घेतला होता, असा काही शेप करून. हा ब्रॉड अशी दोन्ही साईडला लेस होती, त्याला बॉर्डर होती, तर त्याचा मी ब्लाऊज डिझाईन इथे करते. तर हे ब्रॉड आहे म्हणून खालच्या बाजूलाही जरा शेप देऊन असा आकार कट करून घेतलेला आहे. आता ह्याच्या उरलेल्या काठांमध्ये वरच्या बाजूलाही लावायला हा शेप कट करून घेतला. आता हे शिवताना ना मला पायपिंग यूज करायचं होतं, तर एका साईडनं पायपिंग यूज केलं आणि दुसऱ्या साईडनं लेस लावायची होती. पण दुसऱ्या साईडनं जेव्हा लेस लावतो तेव्हा फक्त असंच न लावता दुसऱ्या बाजूचा हे असा बॉर्डर आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून धागे निघणार नाही, तिथं आपलं फिनिशिंगनं शिवलं जाईल. आता ह्या शेपलाही मला पायपिंग लावायचं होतं, तर एक साईडला पायपिंग लावलं आणि त्याच्याच साईडला मला लेसही जॉईन करायची होती. खालच्या बाजूने त्याला फोल्ड मारून घ्यायचा, म्हणजे तेही धागे बाजूला दिसणार नाहीत. फिनिशिंग म्हणजे नेमकं काय असतं, धागा निघाला नाही पाहिजे, जे दिसतंय ते डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे आणि प्रोफेशनली काम होतं. आपण काम करताना छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं ना, सगळ्या गोष्टी नीट होतात आणि परफेक्शननं ब्लाऊज शिवलं जातं. आता हे चारी बाजूने असा शेप शिवून घेतला आणि अस्तर त्याचं टर्न करून घेतलं, त्यालाही दापटीप मारून घेतली. आता दापटीप मारून घेतली आहे. ज्यावेळी हे टर्न केलं तेव्हा मी कॅनव्हास यूज केला नव्हता, कारण हे आपण वरतून त्याला बॉर्डर लावणार होतो. काठपदर साडीचे ते काठ आहे ते ऑलरेडी थिक आहेत, त्यामुळे त्याला कॅनव्हासची गरज नाही आहे. जर तुम्ही दुसरं फॅब्रिक वापरत असाल, ते सॉफ्ट असेल, तर त्याच्यात कॅनव्हास तुम्हाला वापरला पाहिजे. आता हे शिवून घेतले बघा. जसा आकार आपण कट केला होता तसा पायपिंग लावलेला तो असा ह्याच्यावर ठेवून घेतला. हे वरच्यावरती का लावलं आहे, जेणेकरून ते आतल्या बाजूनेही परफेक्शननं दिसेल, आतल्या बाजूने कोणताही धागा ओळखणार नाही आणि आपल्या वरच्या बाजूने ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसेल. आता ह्याला लेस लावताना सुद्धा आपण परफेक्ट कलर मॅचिंगचाच धागा वापरायचा, जेणेकरून ते छान दिसेल. दुसऱ्या धाग्याने त्याचं हायलाईट होणार नाही धागा, तो जस्ट लेस आहे असंच दिसेल. आता हे नेक शेप शिवून घेताना मधूनच शिलाई मारायला सुरुवात केली, कारण इकडे तिकडे तो शेप सरकू नये. अशा छोट्या छोट्याच गोष्टी असतात की त्याने आपला ब्लाऊज परफेक्ट बनला जातो आणि ह्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्या शिवणकामात जरा प्रोग्रेस होते. आता हा शिवून घेतला आहे, तर ह्याला लटकनही लावलेत आणि लटकन खूप सुंदर असे त्याच कपड्याचे लावले, जेणेकरून त्याला असा परफेक्ट मॅचेबल असा लटकन होईल. आता हा ब्लाऊज लुक बघा, खूप सुंदर असा ब्लाऊज झाला. जसा वरून त्याचा छान लुक आहे, तसा आतल्या बाजूने कुठलाही धागा दिसत नाही किंवा लेस दिसत नाही, काही नाही. तर हा ब्लाऊज डिझाईन तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा.